मग आमच्या इकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये काही गोंदियातले, त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्याकडे काही अजून नवीन उद्योगपती आता घुसले तिकडे, त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली. का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी? काय वस्तुस्थिती पुढे येऊ दिली नाही? गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते. ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना, ते पीडीएसचा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो, हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो. कुठेतरी आंध्र प्रदेश कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे. मग हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जातं आदित्य, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल. हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात, हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जाते. सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते, तोच तांदूळ पुन्हा वापस येते, तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात. परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टीव्ही वगैरे आपण, की सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात, अशी एक बातमी आता परवा आली. काय चाललं काय? गरिबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही, ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही. आम्ही देतो 80 कोटी लोकांना फुकट धान्य. आपल्या देशाची लोकसंख्या समजा 143 कोटी असेल, त्याच्यातले 80 कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत. म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळतंय की आपण 80% लोक, 80 करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय. आपण विश्वगुरू व्हायला निघालो तर आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होते. पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय ते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सगळेच्या सगळं मलिंदा टाकायचा आणि मलिंदा टाकून त्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही ही योजना चालवतो काय, हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे. भुजबळ साहेब, आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची. कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली, पण ते जुने प्रकरण काढले, त्यांचे पोहा मिलाचे होते. जे मी तक्रार केली होती त्याच्यावर तर तुम्ही लक्ष घातलं नाही दादांनी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे. मी कागद दिलेले आहेत, तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार, पण पिच्छा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल, तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेस्क ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात पाठ आहेत. सेक्रेटरी लेवलवर, मंत्री काय या लेवलवर नावं माहिती असतात, पण खाली डेस्क ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळंमुळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफिसरपर्यंत पोहोचलेले आहेत, उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत. त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय. आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खातं आलं, त्याच्यामुळे तेवढं माहितीसाठी ठेवा. तर हा धान खरेदी घोटाळ्याच्या बाबतची भूमिका, कारण की मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या या प्रकरणामध्ये हे सगळे गोष्टी येतात म्हणून त्याच्यावरचा उल्लेख करतोय. तुम्ही सांगितलं की बोनस आम्ही देऊ. आपण आता बोनस द्यायला सुरुवात केली, मोठे मोठे बोर्ड लावले तिकडे की 20,000 रुपये हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना बोनस देतोय. तुम्ही सांगितलं होतं की सरसकट देऊ. तुम्ही आमच्या बरोबर मंत्री होतात, आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे साहेबांचं, त्यावेळेस आपण सरसकट बोनस दिला होता 700 रुपये पर क्विंटल. तुम्ही 20,000 रुपये क्विंटल, 20,000 हेक्टरीच्या हिशोबाने तुम्ही आता घोषणा केली. तुम्ही 400-450 रुपयेपर्यंत देते, 700 रुपये पडत नाही. ते आता तर वाढायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टीला, पण हेही पण आपण सरसकट देत नाही आहे. हे आपण काय केलं, हे आता तरी ज्यांनी केंद्रावर धान विकला त्या शेतकऱ्यांना आता त्यांना आता तुम्ही बोनस देतात. म्हणजे तिथेही शेतकऱ्यांची फसवणूक आपण केली. त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल की हे सरसकट घोषणा केलेली होती. पहिले 25,000ची केली होती हेक्टरी, आता 20,000 हेक्टरी केलं. तर हे सरसकट आपण देणार का, ते पण मला या उत्तरामध्ये मला पाहिजे आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या वर्षाला नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षाचे पैसे आपण दिले नाहीत, गेल्या वर्षाचे अवकाळी पावसाचे पैसे आपण दिले नाहीत, आणि या वर्षाला पूर्ण वर्षभर या वर्षी अवकाळी पाऊस पडत राहिला. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास
या अवकाळी पावसामुळे जात राहिला. आसमानी संकट वेगळं आणि शासनाचं सुलतानी संकट वेगळं. मी सुलतानी संकट याच्यासाठी शासनाचं सांगतोय की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, त्या पिकांमध्ये तुमच्या तहसीलदारला जेव्हा सांगितलं की जाऊन तू पंचनामा कर, तर तो पंचनामा करायला तयार नाही, कारण की मला वरतून आदेश नाही. आपण सांगणार आहे तुमच्या उत्तरामध्ये की आमचे स्टँडिंग ऑर्डर आहेत, आमचे स्टँडिंग आदेश आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे सगळी आम्ही कारवाई करायला सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचे वेळेवर पंचनामे केले गेले नाही. एका जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेलेत, या नाशिक जिल्ह्यातच आता भुजबळ साहेब गेलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री गेलेत कारण की ते नाशिक जिल्ह्याचे आहेत. ते अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर गेले, जिथपर्यंत शेतकऱ्यांनी ते सगळं शेतीतलं आपला कचरा सगळं साफ केलं आणि दुसऱ्या शेतीची तयारी करत होते, त्यावेळेस हे गेले तर का मी आता या ढेपलांची पाहणी करू? अरे ज्यावेळेस पाऊस पडला, ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडला, त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि त्या नुकसानाचं पाहणी करायचं तात्काळ केली पाहिजे. तुम्ही उशिरा जाणार आणि म्हणाल आता ढेपलाची पाहणी करू. अरे किती जखमावर मीठ चोळणार शेतकऱ्यांच्या तुम्ही? काही मर्यादा आहेत की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण असेल, पण ते धोरण फक्त कागदावर असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा देऊन करून तातडीनं शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ही भूमिका सुद्धा मी या ठिकाणी मी मांडतो अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अवकाळी पावसाचे झालेले नुकसानचे पंचनामे आणि जी माहिती आपल्याकडे पडलेली आहे, ते पैसे आपण केव्हा देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि तातडीनं पैसे आपण द्यावेत ही मागणी मी या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महाराज, दूध उत्पादकांचा तर वेगळा हाल आहे. आज दुधाचे भाव 30 रुपये लिटर आहे अध्यक्ष महाराज. आणि या 30 रुपये लिटरचा दुधाचा भाव जो आहे, आज दूध तयार करायला लागणारा त्याला खाद्य जे आहे दुधारू जनावरांना, ते सगळं महाग झालेलं आहे. कुक्कुस असेल, ढेप असेल, सरकी असेल, त्याला लागणारा चारा असेल, हे सगळं महाग झालं अध्यक्ष महाराज. आणि म्हणून दुधाचे भाव, विखे पाटील, दुधाचे भाव हे वाढवले गेले पाहिजेत. आपण मंत्रिमंडळात आपल्याला याचा अभ्यास जास्त आहे दुधाचा, कारण की आजूबाजूला दोन्ही संघ आपले दुधाचे मजबूत आहेत. त्यामुळे दुधाचे भाव हे कमीत कमी 50 रुपये लिटर तरी आपण केले पाहिजे. आणि पाण्याची बॉटलच 50 रुपयाची आहे, तर दुधाचे भाव 50 रुपये केले तर काय फरक पडणार आहे? आता दुधापेक्षा पाणी महाग असेल आणि तुमचं सरकार हे जे आता तीन त्रिकुट्ट नाही म्हणणार मी, पण 3 मुंडीचं जे सरकार आहे, ते ह्या 3 मुंडीच्या सरकारचा असर त्याच्यामध्ये पडला पाहिजे. शेतकऱ्यांना 50 रुपये लिटरचा भाव तरी दुधाला मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबवण्यासाठी उपयोग पडेल, एवढी मागणी मी या ठिकाणी करतो आहे. अध्यक्ष महाराज, आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार नाही. पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेतलं? आता शेतकऱ्यांकडून तुम्ही काय घेता, कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात, त्याच्यामुळे मी काय घेतात त्याच्यावरचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांडतो. आपल्याला लक्षात असेल की 2014 पासून डिझेलचे भाव वाढलेत, 2014 पासून खताचे भाव वाढलेत, ते वाढतच चालले. त्याचा आलेख खाली येत नाहीये, आलेख वाढत चाललेला आहे. खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढलेत, औषधीचे भाव, कीटकनाशकाचे भाव वाढलेत, सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत. आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की आपण भाव वाढवत असताना 18% GST त्याच्यावर लावतोय. ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरवर 18% GST, त्याच्या पार्ट जे लागतात, त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे, त्याच्यावर 18% GST. तुमचं खत असतील, बियाणं असतील, कीटकनाशक असतील. आता तुम्ही कमीत कमी एकरभराचा शेतकरी असेल अध्यक्ष महाराज, तर त्याला 1 लाख रुपये अगर त्याने खर्च केला वर्षाचा, म्हणजे 1 लाख रुपये त्याचे म्हणजे जास्त लागतं. 1 लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज. 1 लाख रुपये त्यांनी हे झालं तर 18,000 रुपये तर त्याचे असेच गेले. आपण 1 लाख रुपयाचा खर्च केला तरी 1 लाख रुपयात 18,000 गेलेत त्याचे अध्यक्ष. आणि तुम्ही वर्षाला 6,000 रुपये देताय. हे घेता किती? 3 पट.
आणि देता किती? 6,000. म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो, त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो, पायात चप्पल देतो, सगळं आम्हीच देतो. कधी कधी असं म्हणावं लागतं की 2014 पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात, असं म्हणावं लागेल का? तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात, जास्त घेतात का? सरकार बनियागिरी करू शकतं का अध्यक्ष महाराज? माझा सवाल आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडून जास्त घ्यायचे आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा, ते बनियागिरी झाली ना. हे सरकारचं काम नाही आहे बनियागिरी करणं. सरकारचं काम आहे की शेतकऱ्याला मदत करणं, हे सरकारचं काम आहे. मग शेतकरी असो, कोणी असो, कामगार असो. पण आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना, अशा पद्धतीचा बेबनाव आव आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप तुम्ही लोक करताय. राज्य सरकारच्या तिजोरीत असतील, केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल, हे शेतकऱ्यांचे पैसे जातात. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात, जास्त पैसे घेऊन जातात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतोय. आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना अगर भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जीएसटी आपण आहात, हे सगळ्या जीएसटीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो. नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो. शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुठभर लोकांना वाटायचं, हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे, हे धोरण आपण बदलवलं पाहिजे. या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतोय. अध्यक्ष महाराज, सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं विद्युत पंपाचं कनेक्शन. शेतकऱ्यांना शेतीला लागणारं विद्युत पंपाचं कनेक्शन, अध्यक्ष महाराज, सरकारने तर विद्युत फ्री केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महाराज. मगाशी पण कोकणातला विषय चाललेला होता. इथं अध्यक्ष महाराज मोफत विद्युत दिल्याबरोबर सरकारने त्याचं फेज गेला, समजा लाईनचा तार तुटली, काही झालं, ट्रान्सफॉर्मर जळलं, तर त्याला सरकार दुरुस्त करत नाही, त्या शेतकऱ्याला दुरुस्त करावं लागतं. अनेक शेतकऱ्यांचा जीव तिथं चालला आता. म्हणजे मोफत देता तर उपकार करत नाही तुम्ही लोक, पण ते देत असताना ते सगळे जे झालेलं नुकसान जिथं होतं त्या विद्युत प्रवाहामध्ये, ज्या गोष्टी म्हणजे फेज गेला, काही गेला, तो शेतकऱ्याला दुरुस्त करावा लागतो, तुमचा लाईनमॅन नाही करत. आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी चालला. आणि तुम्ही विद्युत जे देतात शेतकऱ्यांना 8 तास देतात. तर 8 तास देत असताना याच्यामध्येही अध्यक्ष महाराज भेदभाव कसा? आता आमचा भंडारा जिल्हा आणि बावनकुळे साहेबांचा मतदारसंघ हा आजूबाजूलाच आहे. तिथं 24 तास विद्युत आणि आमच्या शेतकऱ्यांना 8 तास विद्युत. इथं 8 तास विद्युत आणि त्या 8 तासही पूर्ण मिळत नाही. त्याच्यातही तर फेजचा गेला की झालं. आणि परवा काहीतरी काल तुमचे सदस्य भाषण करत होते इथं की आम्ही आता दिवस रात्र शेतकऱ्यांना विद्युत देतोय. अरे खोटं कशाला बोलताय? कोणी आता इथं ग्रामीण भागातले आमदार आहेत, कोणीतरी सांगावं ना की शेतकऱ्यांना 24 तास विद्युत तुमची मिळते का? ते मानत असतील. एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत नाही आहे. तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळताय. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता लाईन चालू करायला जावं लागतं. साप असेल, विंचू असतील, जंगली जनावर असतील, याच्यातून ते कसं तरी मार्ग काढतात, रात्र जगतात. शेतकऱ्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्यात. पण तुम्ही लाईनच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं. आता हे सौर ऊर्जा देतात आहे. काल आमचे विजय वडेट्टीवार सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आमच्याकडे धानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही. आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले. आता हे कनेक्शन देत नाही इलेक्ट्रिकचं. त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे. पण ते काही उपयोगी ठरत नाही. पण 48,000 राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाचे पैसे भरून ठेवलेले आहेत. कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुनगंटीवार अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते. 48,000 शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौर ऊर्जेचे कनेक्शन दिले नाहीत. गेल्या 7 महिन्यापासून दिले नाहीत. 20-20 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत. काय चेष्टा करायला लागले तुम्ही? तुमचे